इंडिया आघाडीचे नेते विशाळगडाच्या पायथ्याशी घरांचं नुकसान झालेल्या नागरिकांना मदत पोहोचवण्यासाठी पुढाकार। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह कुणाचं? सुप्रीम कोर्टात आज सुनावणीची शक्यता। निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवार गट कोर्टात। महिलांसाठी नोकरीची सुवर्ण संधी। राज्यातील अंगणवाडी मदतनीसांची 14,000 रिक्त पदं लवकरच भरणार। महिला बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांची माहिती। संभाजीनगर मंडळातील म्हाडाच्या घरांची आज लॉटरी निघणार। 1,133 घरं आणि 361 भूखंडासाठी 4,754 अर्ज प्राप्त। 10वी 12वीची पुरवणी परीक्षा आजपासून। गेल्या वर्षीपेक्षा यंदा कमी विद्यार्थी देणार पुरवणी परीक्षा। छत्रपती संभाजीनगर शहराला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी पुन्हा फुटली। पैठण रस्त्यावर पाण्याचे फवारे, हजारो लिटर पाणी वाया। मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर पडलेलं भगदाड अजूनही तसंच। 2 आठवडे उलटूनही दुरुस्ती होईना। मुंबई कॉरिडॉरवरील एकच लेन सुरू, प्रशासन मात्र झोपलेलंच। बुलढाण्याच्या मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चिखलाचं साम्राज्य। शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे प्रचंड हाल, नागरिकांच्याही आरोग्याशी खेळ। पावसाचा कोकणात जाणाऱ्यांना पुन्हा फटका। कोकण मार्गावरील अनेक मेल एक्सप्रेस गाड्या रद्द, तर काहींचं वेळापत्रक बदललं। कोल्हापुरात मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पातळीत वाढ। दत्त मंदिरात शिरलं कृष्णेचं पाणी। यवतमाळमध्ये जीव धोक्यात घालून पुरातून न्यावी लागली अंत्ययात्रा। कळंब तालुक्यातील जोडमोहा गावातल्या लोकांवर पाण्यातूनच अंत्यविधी करण्याची वेळ। उल्हासनगरच्या संतोषनगरमध्ये फिरते 20 जणांची टोळी। ही टोळी एका तरुणाची हत्या करण्यासाठी आल्याचा संशय। नागरिकांमध्ये दहशत। या प्रकरणी ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे आक्रमक।